गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या पुढाकाराने पंढरपूर तालुक्यातील इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी घे भरारी मार्गदर्शन शिबिर सुप्रसिद्ध व्याख्याते विठ्ठल गांगणे सर यांच्या व्याख्यानाचं रुक्मिणी सभागृह पंढरपूर येथे आयोजन करण्यात आलं होतं। अतिशय सुंदर आणि गावरान भाषेमध्ये विद्यार्थ्यांची कानउघडणी करून आपल्याला आपलं ध्येय गाठायचं आहे आणि स्वतःची स्पर्धा स्वतःशी करायची अशा सोप्या भाषेमध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले व्याख्याते मार्गदर्शक विठ्ठल गांगणे सर यांनी उपस्थित हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलंय। सामाजिक व राजकीय जीवनात वाटचाल करताना अनेक अडचणी व चढउतार आयुष्यात येत असतात, परंतु या सर्व गोष्टींना न घाबरता पुढे जायचं असतं। मी माझे ध्येय व लक्ष्य निश्चित केलं आहे व मला कुठे जायचं आहे हे मी ठरवलं आहे असे मत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी व्यक्त केलंय। यावेळी डॉक्टर BP रोंगे, सुभाषराव माने सर, उत्तमराव कोकरे, PJ सावंत सर, कालिदास कवडे सर, सिकंदर ढवळे सर, प्रमोद पाठक सर, रजनीताई जाधव मॅडम, उंडे मॅडम, कैलास करांडे सर, औदुंबर गायकवाड सर, JB गायकवाड सर, पिसे सर, प्रशांत पाटील सर, गणपत मोरे सर, VM कुलकर्णी सर, DY पाटील सर, कोंडलकर सर, महादेव लवटे सर, VS शेळके सर, गाजरे सर, मुख्याध्यापक कृषी विद्यालय शेळवे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। आणि मग पुढची कोणत्या करिअर आपल्याला डेव्हलप करत असताना कशामध्ये आपल्याला पुढच्या संधी आहेत ह्या आपल्याला काही अंशी माहीत असतात, काही अंशी माहीत नसतात आणि तो आपला फोकस क्लिअर होण्यासाठी आपल्याला आज कंगणे सर खूप चांगलं मार्गदर्शन करणार आहेत, ज्यांना महाराष्ट्रभर आपण ओळखलं जातो। परंतु आता जसं कंगणे सरांना थोडक्यात सर आम्ही देखील अशाच माध्यमातून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना आम्ही मार्गदर्शन व्हावं म्हणून आपल्याला या ठिकाणी बोलवलंय। आताच मगाशी मस्के सरांनी सांगितलं तसं विद्यार्थ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की कित्येक विद्यार्थी त्या ठिकाणी इंजिनियर, डॉक्टर, वकील, शिक्षक आणि काही आपल्याला समोर असणारे मोजकेच पर्याय त्या ठिकाणी दिसतात, परंतु त्या ठिकाणी मी तर नेहमी सांगतो की कंगणे सर नोकरी करण्यापेक्षा उद्योजक व्हा आणि नोकरी देणारे बना। नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बनलं पाहिजे आणि नोकरी देणाऱ्या बनण्यासाठी आपल्याला जसं कलेक्टर, IPS, MPSC, UPSC द्यायसाठी कोणत्याही डिग्रीमध्ये त्या ठिकाणी आपलं ग्रॅज्युएशन असलं की आपण एलिजिबल होतो, तसं आम्हाला देखील त्या ठिकाणी एक कारखान्याचा चेअरमन म्हणून आम्हाला काम करताना आम्हाला इंजिनियर व्हावं लागतं साहेब। इंजिनियर होताना मेकॅनिकल इंजिनियर व्हावं लागतं, आम्हाला इलेक्ट्रिक इंजिनियर व्हावं लागतं, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर व्हावं लागतं, आम्हाला सॉफ्टवेअरची माहिती असावं लागते, त्यासाठी त्याचं थोडं ज्ञान असावं लागतं, आम्हाला केमिस्ट्री समजून घ्यावं लागते, रिॲक्शन काय असतात, गंधक कशाला किती लावायचं, चुना अँटी स्केल काय असतं त्यासाठी आम्हाला केमिस्ट्री सुद्धा शिकावं लागते, आम्हाला त्या ठिकाणी अकाउंट शिकावं लागतं, आम्हाला फायनान्स शिकावं लागतं, आम्हाला CA चा अभ्यास करावा लागतो, आम्हाला BCom MCom चा JDCA अभ्यास त्या ठिकाणी आम्हाला, कारण ती बॅलन्स शीट नाही वाचायला आली तर आमची चुकीला अडचण होती। त्या ठिकाणी कृषीचा देखील आम्हाला BSc ॲग्रीचा देखील अभ्यास करावा लागतो, ऊस कधी लावला जातो, कधी तोडला जातो, त्याला मेहनत कशी, तो पक्व झालाय का, त्यामध्ये रिकव्हरी काय, आम्हाला MBA देखील व्हावं लागतं, मार्केटिंगमध्ये त्या ठिकाणी कधी साखर विकली पाहिजे, कधी इंटरनॅशनल पॉलिसी काय आहे, इंटरनॅशनल पॉलिसीचा अभ्यास असला पाहिजे, आम्हाला PF किती भरायचा आहे त्या ठिकाणी त्याचं देखील ज्ञान असावं लागतं। आणि मग हे सगळं ज्ञान घेत असताना आमच्यावरती कारखान्यावरती बरेच केसेस आहेत, वकील सुद्धा व्हावं लागतं, त्या ठिकाणी प्रशासक देखील व्हावं लागतं आणि मग अशा असंख्य त्या ठिकाणी रोल करत असताना मग खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी संपूर्ण हे एक माणूस म्हणून जगण्याचं आणि नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी पुढे येण्याचं काम होतं। तसं मला आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगायचंय,
आपण आई वडिलांची इच्छा आहे, आपण सगळ्यांनी 388 बघितलाय, मुलगी म्हणलं की डॉक्टर, मुलगा म्हणलं की इंजिनियर, हे जरा थोडा तर आपल्याला बदलावं लागणार आहे. आणि त्या मुलाला कशात आवड आहे. आज मुलांचा आवडीचा प्रश्न असा झालाय की आवडता कलर विचारला तरी त्याला लवकर सांगता येत नाही, आवडतं पर्यटन स्थळ सांग म्हणलं तर लक्षात येत नाही, आवडतं मित्र कोणता तर 2-4 नावं घेतली जातात. म्हणून आज त्या ठिकाणी फोकस क्लिअर नाही आणि विद्यार्थ्यांनी पुढच्या काळामध्ये आपला फोकस क्लिअर असला पाहिजे. मी ज्यावेळेस साखर कारखानदारीत आलो त्यावेळेस मी एकावर एक 2-2, 4-4 कारखाने घेत गेलो, परंतु माझा फोकस क्लिअर होता, मला काय व्हायचं माहित होतं आणि आता इथून पुढे पण काय व्हायचं ते देखील मला माहित आहे. त्यामुळं मी माझ्या आयुष्यामध्ये यशस्वी होतोय आणि मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय की आपण देखील यशस्वी व्हाल त्यासाठी आपण ठरवलंय का, आपल्याला काय व्हायचंय ते निश्चित ठरवलं पाहिजे आणि ते ठरवलं असेल तरच भविष्यातला त्या ठिकाणी. मी एक छोटंसं उदाहरण देऊन आपल्याला आता संपवतो की उदाहरणार्थ आज संध्याकाळी आपल्याला सांगितलं की इथनं मुंबईला जायचंय, इथनं मुंबई दिसती का आपल्याला, परंतु मुंबई आहे का नाही. मग ज्या वेळेस आपण 4 चाकी गाडीमध्ये मुंबईच्या दिशेने निघालो, आपल्या पुढे 200 फुटाची लाईट आहे, त्या 200 फुटाच्या लाईटच्या आधारावरती 400 किलोमीटरचं अंतर कापून आपण रात्रीत मुंबईला पोहोचू शकतो. त्यामुळे आपल्याला मुंबई दिसत नसली तरी जाऊ शकतो. तर 200 फुटाच्या ज्या आपल्या लाईट आहे, ज्या आज आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे, आईवडिलांचं आपल्याला प्रेरणा असेल, आईवडिलांचं कष्ट असेल, ह्या कष्टाच्या जीवावर त्या 200 फुटच्या लाईटवर 400 किलोमीटरचा पल्ला देखील आपण गाठू शकतो. आज जरी इथं बसलेल्या कोणाला वाटत नसेल, मला आणि माझ्या घरच्याला सुद्धा वाटत नव्हतं मी कधी चेअरमन होईल, परंतु झालो का तर मी ते स्वप्न बघितलं होतं आणि त्या दिशेने निघालो होतो. तुम्ही जर त्या दिशेने निघाला, ते स्वप्न बघितलं आणि त्या दिशेनं वाटचाल कायम करत राहिला पाहिजे, त्या ठिकाणी न थांबता न थकता त्या ठिकाणी करत राहिला तर नक्की आपल्याला देखील आपलं ध्येय नक्की निश्चितपणे मिळेल. मी एवढंच आपल्याला या निमित्ताने सांगतो आणि मी अधिकीचा वेळ घेत नाही आणि आपल्याला ज्यांचं ऐकायचंय ते कंगणे सरांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करायचंय. आपण सगळेजण उत्सुक आहात, आपण जे सगळेजण आज 10वी आणि 12वी मध्ये त्या ठिकाणी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालात त्यांचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो. आपल्या पुढच्या भविष्यासाठी खूप शुभेच्छा देतो आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, एक तुमचा थोरला भाऊ म्हणून कुठेही कसल्याही बाबतीमध्ये ऍडमिशन असेल, कशाचंही असेल, कोणतंही काम असेल, कुठल्याही तालुक्यात असेल, कुठल्याही जिल्ह्यात असेल, महाराष्ट्रात कुठेही काही गरज पडली तर त्या ठिकाणी एक भाऊ म्हणून मला हाक मारा, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. आपल्याला एवढंच बोलतो आणि अधिकीचा वेळ न घेता थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद आबा. पण तो जलसीमा नावाचा व्हिडिओ घेत असताना त्याच्यामध्ये आपले गावठी शब्द आले होते आणि पुढच्या मला डायलॉग घालला की तुमची भाषा गावठी आहे, पण त्या गावठी भाषेमध्ये प्रेम आहे. संभाजीनगर पासून पुण्याकडे आपण पुढे निघलो ना, तर ट्रेनमध्ये थोडीफार जागा असेल तर लोक पुण्याकडले असेल तर म्हणतात प्लीज हॅव अ सीट, थोडी जागा मिळेल का. आणि तेच कार्यक्रम आपल्या इकडे असेल तर पहिले डायलॉग घालतात आपण इकड वय पलीकड सरा, ते म्हणतात कोणतरी यायचं राहिलंय, ट्रेन का ती बापाची आहे का. अरे आपल्या इथं नुसतं त्या बसमध्ये रुमाल बी फेकला तर आतला रुमाल बाहेर फेकते. चॅलेंज हे का आपल्या लोकांना. म्हणजे सांगायचं तात्पर्य मला त्या एका व्हिडिओन कळालं लोकांना काय लागते. आज दिवस बदलले काही विषय नाही. 2025ला कार्यक्रम आपले इतर राज्यात आहेत. तेलंगणात आताच बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम झाला. तिथले आमदार होते, त्या बोलल्या तेलुगूमध्ये, मी बोललो हिंदी मराठीमध्ये. आणि आपली हिंदी तुम्हाला माहिती आहे, कारण आमचा मराठवाडा गुलाम होता राजाकारांचा, त्यामुळे आम्ही मराठी बरोबर नाही, हिंदी बरोबर नाही. तू कहाँ पे है, आ रहा बोले 2 मिनिट में, हे आपली हिंदी. पण सांगायचं तात्पर्य त्याच्यातून दिवस बदलले. आज मला कळलं काय करायचंय काय नाही, आपलं व्हिजन तयार झालं. आज महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकर असतील तर ऑनलाईनमध्ये फक्त 200 रुपये फीस घेतली आपण, पण त्यात 2 लेकर जॉईन झाले. 200 गुणिले 2.25 लाख सरचा नाद आहे का. आता दिवस बदलतात, मात्र तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. इथं बसलेल्या पालकांना विनंती आहे, आपल्या लेकराची तुलना बाजूच्या लेकरांसोबत करू नका. त्याच्यात काय आहे असू द्या, वेळ प्रसंगी आपल्या पोरगं MBBS ला लागलं नाही तर मे बी ते कलेक्टर होईल. कळलं का. फक्त पालकाचं काय
काम आहे त्याला साथ द्या. इथं बसलेल्या मुलींना विनंती आहे, ताईंनो, तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी आहे. आपले आई वडील ग्रामीण भागातले, इथं बाप शेतकरी असणारे किती मुली आहेत, हात वर करा. चला, इथं जिचा बाप कलेक्टर आहे अशी एक जण हात वर करा. डेप्टी कलेक्टर, IRS नाही. आपण सर्व काय, त्या मैदानामध्ये घोड्याची रेस चालू असते का, तेव्हा एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की ज्या घोड्याचं नाकातून रक्त जास्त वाहिलंय, ज्या घोड्याला महत्वाची गोष्ट खिळे जास्त टोचले गेलेत, तोच घोडा त्या स्पर्धेमध्ये जिंकलेला असतो. आज आपली परिस्थिती वाईट आहे, कळलं का? आपला बाप कुठल्या नोकरीला नाही, शेती करतो, राबतो, तर याचा अर्थ ईश्वराने तुम्हाला त्या घोड्यासारखं ठेवलंय. येणाऱ्या काही काळात पिक्चर आपलाच गाजणार आहे, सुपरहिट आपणच होणार आहे. फक्त होल्ड तिथपर्यंत ठेवायची, तिथपर्यंत एक काळ आहे प्रत्येकाच्या नशिबात आहे. आणि ज्याची वेळ चांगली आहे त्यांनी पण लक्षात ठेवा, वेळेवर घमंड करू नका. जगात सर्वात महत्वाची गोष्ट आहे, ही वेळ बदलणार आहे. चांगली आहे ती पण बदलणार आहे, वाईट आहे ती पण बदलणार आहे. फक्त मात्र एक आहे, चेहऱ्यावर स्माईल ठेवायची. पुस्तकात आपले मायबाप दिसले पाहिजेत. आता तुम्ही 10वी 12वीले, आता तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोचे क्लास करणार, मात्र क्लास फिजिक्सचा, कॉफी शॉपमध्ये बायोलॉजी, आणि बापाच्या डोक्याची केमिस्ट्री होणार नाही याची काळजी घ्या. आता गेली क्लासला फिजिक्सच्या, बापाच्या डोक्याची बायोलॉजी झाली आहे ना, तर ते होता कामा नये. म्हणून विनंती आहे, तुम्हाला शिक्षणाच्या संधी कमी आहेत का? हार्डली तुम्हाला 12वी झाली तर माय बापा लय सुज्ञ असतील तर काय करतील, BSc BCom झालं, BSc BA करू देतील. त्याच्यानंतर वाटलंच पोरगी हुशार आहे, पुन्हा 1-2 वर्ष तयारी करू देतील. मग आता 12 आणि 6 18 वर्ष, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन 3 वर्ष 21 वर्ष, पुढचे 2 23, आणि त्याच्या पुढे हार्डली 25च्या पुढे तुला घरचे ठेवत नाहीत. कारण आपल्या घराच्या बाजूला भावकी नावाचा एक दलिंदर प्राणी असतो. तो भावकी नावाचा दलिंदर प्राणी आपल्या घरात येतो आणि आपल्या बापाला म्हणतो, इथले पाहुणे, लय कार्यक्रम छान आहे, उरकायचं का? मग तू जर त्या 25 वर्षाच्या कालावधीत अभ्यास केला असता, सिरियस राहिली असती, आता तू इंस्टाग्रामवर आहे ना, त्याच्यानंतर स्टोरी ठेवणे, स्नॅपचॅट, त्याच्यात तू गुटगुटीत फोटो, ते पुन्हा तू कोणाला टॅग करायली, त्याच्या खाली लिहायली पुन्हा सो ब्युटिफुल, सो एलिगेट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. तर मग तू झोपेत मेलेली वर आहे का नाही? तुझी गरज काय देशाला? त्याच्या खाली तू लिहिली ना सो एलिगेट, सो ब्युटिफुल. अरे मीडियानं तुला शोध घेत यावा. कुठल्या तरी गोरगरिबाची पोरगी आहे, MPSC मध्ये टॉपर झाली, त्या पोरीचं घर शोधत हा मीडिया तुझ्या घरापर्यंत यावा. ते काम तुला करता आलं पाहिजे, यासाठी इथं आलो आम्ही. ते काम करायचंय. आपला फोटो आपणच ठेवून आपणच लोकांना सांगायचं, लाईक करा, शेअर करा. त्यानंतर इथं बसलेल्या टग्यांना पण विनंती आहे, त्या फेसबुकवर पोस्ट टाकून गाडी दुसऱ्याची, पॅन्ट तिसऱ्याची, गॉगल चौथ्याचा, आणि त्याच्या समोर लिहायला ऑसम लुक. अरे तुला स्पेलिंग येत नाही रे ऑसमची, त्या मोबाईलचे उपकार आहेत यावर. हॅपी हेच लिहितो, बाकीचं खालून येते. बर्थडेची स्पेलिंग कुठे येते तुला? B लिहितो, बाकीचं खालून येते. टपाक टुपुक सेंड. तुला अॅनिव्हर्सरीची स्पेलिंग कुठे येते? AN, बाकीचं खालून येते. टपाक टुपुक सेंड. आपले त्या मोबाईलच्या उपकार येत नाहीच. काय आलं, बटन दाबते, यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. पुन्हा 5 वर्ष आमच्या बोकांडीवर बसा, है ना. तर मुलींना काय म्हणलं तेव्हा, तुम्हाला शिक्षणाच्या संधी कमी येता येऊ का? आपल्या बापाकडे 20 एकर शेती आहे, आपल्या बापाकडे 10 एकर शेती आहे. इथं बसलेल्या पालकांना विनंती आहे, आपण पंढरपूरमध्ये राहतात, एखाद्या किराणा दुकानावर काम आलेत, एखाद्या कपड्याच्या दुकानावर काम आलेत, ज्या ठिकाणी तुम्ही काम आलेत का त्या ठिकाणी हे 10वी 12वीचं पोरग एक दिवस सोबत न्यायचं. इथं पालकांना आवर्जून विनंती आहे, ही तुमची मुलगी 10वी आणि 12वीला आहे, मुलगा तुमचा 10वी आणि 12वीला आहे. विनंती आहे, ज्या ठिकाणी तुम्ही काम करतात का त्या ठिकाणी एक दिवस तुमच्या पोराला सोबत न्यायचं का? त्याला एकदा कळू द्या, माझ्या बापाला दुकानाचा मालक कसा बोलतो, माझ्या बापाला कपड्याच्या दुकानाचा मालक कसा बोलतो, माँ बाप ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी लोक कसे बोलतात,
माझ्या बापानं मला 500 रुपये दिलेत, ते मला कसे खर्च करायचे याची अक्कल येण्यासाठी बापाचं काम आहे पोरी आणि पोराला सोबत न्यायचं. त्याच्यानंतर इथं बसलेले पोरगे ते स्टेटस आणि स्टोरीच्या मागे लागत असेल तर विनंती आहे बाळा, स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही. ज्याचं स्टेटस असतंय का लोक त्याचं स्टेटसला ठेवतात. म्हणून पहिले स्टेटस बनवायचं शिक. तू स्टेटस बनवलं तू लोक स्टेटस ठेवतात. मी तुम्हाला सिंपल काय म्हणलं, तुमचा बाप समजा तुमचा रिझल्ट PSI STI ASO म्हणून आला आणि या कार्यक्रमाला तुम्ही आले असते आणि तुम्ही इथं बसले असते तर आबानी तुमच्या मायबापाला हुडकून इथे आणून बसविलं असतं. का कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है. माझ्या गावात सर्व नातेवाईक होते, एकाही धतुऱ्यानं रुपयाची मदत केली नाही. तर ते डायलॉग सांगते ना आता, कांगणे सर माझ्या मामाचं पोरगे, कांगणे सर माझ्या आत्याचं पोरगे. आता काय बोकांडीवर बसतो. काळ वाईट होता तेव्हा कोणी सोबत होता का? मग इथं तेच आहे, तुम्हाला तुमची परिस्थिती आहे. पाण्यात पडलेत, पोवायचं तुमचं, तुम्हाला लढायचं तुमच्या. तुम्हाला अरे तुम्हाला प्रेरणेची गरज काय रे? आपल्या बापाला काम करताना पाहिलं ती आपली प्रेरणा आहे. आपल्या बापाची फाटकी बनेल पाहिली ती आपली प्रेरणा आहे. आपल्या बापाच्या चपलेला अंगठ्याला खिळा आहे ती आपल्या बापाची प्रेरणा आहे. मग त्याला भाषण काय लागते आणि भाषणात काय धतुरा बदल होते. 12व्या शतकात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. काय बदल झाला? गावागावात कीर्तन चालू आहे, प्रबोधन चालू आहे, वक्ते आले, भाषणं झाले. बदल कुठे आहे? आणि बदल होणार बी नाही. सिंपल प्रश्न आहे तुम्हाला. जगात सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? मरेलवाणी बसायचं नाही. महिला मंडळ एकदा तुम्ही आबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. फक्त महिला. महिला म्हणल्या तुमच्यात कोणी जर टाळ्या वाजवली तर चुकून इकडे बसल्यावर होईल ते. आता फक्त तुम्ही टाळ्या वाजवा. तुम्हाला आवाज पाहायचा का? जोरदार पुन्हा तुमचा आवाज आला पाहिजे. जोरदार टाळ्या वाजवायच्या एकदा. महिला मंडळ तुम्ही टाळ्या वाजवायच्या जोरात. काही ताण घेऊ नका. जरी तुमचा आवाज कमी असेल तेवढी गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची आहे. अरे का म्हणालो मी? कारण जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? कुठे आहेत? कधी ऐकलं का अमेरिकेमध्ये मरिया अंगात आली? अमेरिकेत बाई रस्त्याने चालता चालता झुलू लागली हे ना, माणूस झुलू लागला, त्याच्या अंगात म्हणले मसोबा आला. ऐकलंय का? नाही ना. मग मरियाई आली, आसराई आली. कोणाच्या अंगात आली? भारतातल्या. कोणाच्या? जिथं अज्ञान आडू आलं. कधी ऐकलं का रे खासदाराच्या अंगात आलं? संसदेत खासदार बसला झुलू लागला. बजेट कोणा? ऐकलंय? नाही. अंगात कोणाचे आले? मग जगात सर्वाधिक जास्त देव कुठे? भारतात. जगातले सर्वाधिक देव कुठं? त्याच्यात पुन्हा प्रकार पडले वेगवेगळे देव. पुन्हा देवाचे देव उभा आडवण झोपलेला. म्हणजे जगातले सर्वाधिक देव कुठं? भारतात. जगात सर्वाधिक जास्त संत कुठं? मग जगातले सर्वाधिक जास्त संत कुठं? भारतात. जगात सर्वाधिक जास्त प्रबोधनकार अमेरिकेत. ऐकलं का व्याख्यानाचा कार्यक्रम 10वी 12वी गुणवंत सत्कार? कधी न्यूज ऐकली? मग सर्वाधिक जास्त प्रबोधनकार कुठं? वक्ते कुठं? व्याख्याते कुठं? कीर्तनकार कुठं? दलिंदर कुठं? आता काही काय वाटेल दलिंदर कसं काय? मला सांगा. गरीबाला लुटणारे कुठं? भारतात. गरीबाची अवहेलना करणारे भारतात. राजकारणात गेल्यावर डांबर गायब करणारे भारतात. सिमेंट गायब करणारे भारतात. त्याच्यानंतर तुम्हाला शासनानं व्यवस्था करून संडास बाथरूम दिल्यावर त्या संडास बाथरूम मध्ये गौऱ्या थापणारे भारतात. शाळेची घंटा चोरणारे भारतात. हल्लेलं पत्र आपल्या घरावर नेऊन टाकणारे भारतात. शाळेची हल्लेली फरची तुझ्या घराच्या बाथरूम समोर नेऊन टाकणारे भारतात. धुरे खोदणारे बांध खोदणारे भारतात. गरीबाचा पैसा खाणारे भारतात. 70,000 पगार असून एखाद्या गोरगरीबाला 7/12 लिहून देण्यासाठी 4-5 हजार रुपये मागणारे भिकारचोर कुठे? भारतात. काय परिवर्तन झालं? जिंदगी गेली आपल्या ऐकण्यात. अरे राज्यघटना कलम 51A मध्ये आपल्याला मार्गदर्शक तत्व लिहावं लागले, मूलभूत कर्तव्य लिहावं लागले. कारण भारत एक असा देश आहे वारंवार सांगावं लागते आपल्या लोकांना, भाऊ हे तुझं काम आहे. मग तू 11वी 12वी पास झालाय, तुला कोणाच म्हणायचं काम पण नाही, अभ्यास कर. का?
बापाची परिस्थिती, माईची परिस्थिती साला बदलायची आहे. 10 एकर शेती आपल्या बापाच्या वाट्याला होती. आपल्या बापान कधी स्टेटस ठेवलं का जस्ट एन्जॉय इन गोवा? नाही ठेवलं. आपल्या मायबाप सोबत जाताना कधी स्टेटस ठेवलं का जस्ट एन्जॉय इन मनाली? आपले मायबाप 10 एकर शेती असताना राबले, घर बांधलं, त्या घराच्या बॅक साईडला छपाई मारायला बापाकडे पैसा नाही. दिवाळीमध्ये पाहिलं असेल तुम्ही, श्रीमंताच्या घरावर लाइटिंग होती, आपल्या घरावर होती का? आपला बाप पान सुपारी घ्यायला कुठं खायला गेला? आपल्या घरी आपल्याला ठेवता आली का? मग ती परिस्थिती बदलायची कोणा? तिचा राग कोणाला पाहिजे? आपल्याला. मग आपल्याला काय सोन्याचा हंडा लागणार आहे का? अरे नाही, जिथं लात मारली तिथं पाणी काढता आलं पाहिजे. बदलणार कशाने? 1300-1400 ग्रॅमचा मेंदू आहे, बाबासाहेबांच्या हातात संविधान आहे. त्या संविधानात सर्व काही बदलता येणार आहे, फक्त तयारी ठेवायची, मेहनत करायची आहे. मग ते आपल्याला करता येत नसेल तर त्याला कायची प्रेरणेची गरज आहे का? भाषणानं काही होत नाही. कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्य लिहायला लागला ना. एकमेव देश आपला भारत आहे. म्हणजे जगातले सर्वाधिक देव कुठं? भारतात. सर्वाधिक संत कुठं? भारतात. प्रबोधनकार कुठं? भारतात. वक्ते कुठं? भारतात. कीर्तनकार कुठं? भारतात. वक्ते, प्रबोधनकार सर्व कुठं? भारतात. तरी पण हा आपला एकमेव देश आहे जिथं पानपोईवरला ग्लास साखळ दंडानं बांधून ठेवावं लागते. भाऊ, काऊन बांधून ठेवावं लागते? साखळ दंडाने एल्डिंग करून ग्लास बांधून ठेवावं लागते. कारण काय? चोरून नेते. मग चोरून यायला अमेरिकेचे लोक येतात का? कोण नेते चोरून? मग काय बदल झाला? अरे साधी गोष्ट आहे आबासाहेब, बँकेमध्ये 2 रुपयाचा पेन ढाकण नसलेला सुतळीन बांधून ठेवावं लागते. आणि काय परिवर्तन करणार आणि काय बदल होणार? अरे कुठतरी बदलावं लागेल ना. आपलं काम आहे ना देशाप्रती, संस्कृतीबद्दल. एखादा पाण्याचा नळ चालू आहे, बंद करावं लागेल. लाईटची गरज नाही, बंद करावं लागेल. अमेरिकेचे, जपानचे, जर्मनीचे लोक प्रवासाला निघले तर काय करतात? सोबत सुई धागा घेतात. जपान, जर्मनीचे लोक जर समजा प्रवासाला निघले, नवरा बायको लेकरं बी असतील सोबत, तर ते सुई धागा सोबत ठेवतात. का? आपण शासनाच्या मालमत्तेच्या एसटीत बसलो, ट्रेनमध्ये बसलो, मग ती एसटीचं सीट कुठं फाटलेले, ट्रेनचं सीट कुठं फाटलेले, तर ते नवरा बायको दोघे मिळून ते सीट शिवतात. का? राष्ट्राची संपत्ती आपली संपत्ती आहे. बाबासाहेबांना राज्यघटनेच्या भाग क्रमांक 4 मध्ये कलम 51A मध्ये लिहिलंय, राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजून तिची काळजी घ्यावी. तुमचे जातीय तेढ निर्माण झाल्यावर तुम्ही पहिले टार्गेट कोणाला करता? एसटीला. कोणाला करता? मग तुम्ही तुमचे घर जाळता का? नाही. कोणाचे जाळता? शासनाचे. म्हणजे जपान, जर्मनीचे लोक सुई धागा सोबत ठेवतात आणि फाटलेलं सीट काय करतात? शिवून टाकतात. आपल्या इथलं दलिंदर एसटीत बसते, सीटाला छिद्र आहे का पाहते, एक बोर्ड घालते, एक बोर्ड गेला पाहते दुसरं जाते का, दुसरं गेला पाहते तिसरं जाते का, तिसरं गेला पाहते चौथं जाते का. आतला सीटातला जोपर्यंत पुठा याच्या हातात, काय परिवर्तन करणार आपण? काय बदल करणार? इथं बसलेल्या तमाम पालकांना विनंती आहे, पहिलं तुमचं ते काम आहे, लेकरांना इतरांचं कल्याण शिकवा. आपल्या भारतामध्ये 562 राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयात कालावधीमध्ये 890 राजे होते. काय व्हायचं? हा राजा आहे, तो राजा आहे, हा राजा त्या राजावर आक्रमण करायचा, त्याची प्रॉपर्टी बळकावायचा, त्याला गुलाम करायचा. ही जनता या राजाची सोडून त्या राजाची गुलाम व्हायची. त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये कुठलाही बदल व्हायचा नाही. म्हणजे राजा कोणी हो, आपण गुलाम आहे. ठरलेल्या प्रॉपर्टीतला एवढा हिस्सा राजाला द्यायचा. आपल्याला कुठलं स्वातंत्र्य नाही, कुठलं बोलण्याचं नाही, कुठलं वागण्याचं नाही. मग राजा कोणी बी हो, हे हाल या देशामध्ये 3ऱ्या शतकापासून होते. इसवी सन 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि लक्षात घ्या, एक राजा नेतृत्वास आला. तुमचं दुःख स्वतःचं दुःख समजलं, तुमची समस्या स्वतःची समस्या समजली, तुमच्या पिकाच्या देठाला हात लागला, त्याचा हात कलम केला जाईल, अशी पहिल्यांदा घोषणा एका राज्यात करण्यात आली. ते राज्य म्हणजे स्वराज्य आणि ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून आपण त्यांना जनतेचे राजे म्हणतो. का म्हणलं? राजे कित्येक होते, लक्षात शिवाजी महाराज का राहिले? कारण तुमचं दुःख स्वतःचं दुःख समजलं. तर आपल्या लेकराला ते शिकवावं लागलं, किंवा जगाचं दुःख तुला कळालं पाहिजे. कारण का? पैसा प्रॉपर्टी येणारे जाणारे इथं बसलेल्या तरुण पोरांना विनंती आहे, का आपण ज्याच्यासोबत बसलो उद्या त्याच्यासोबत बसूच का नाही याची गॅरंटी नाही. आपली बैठक कोणासोबतची शेवटची होईल काही सांगता येत नाही. मी इथं बोलायलोय, हे माझं शेवटचं भाषण ठरू शकते.
मी माझ्यावर काय घेऊ, तुमचं बी शेवटचं ऐकणं होऊ शकते. हा, घरी गेला उठलाच नाही म्हणले. जय जय महाराष्ट्र. म्हणजे कोणाचाच काही भरोसा आहे का नाही ना. अरे मग जिवंतपणे त्याला साथ द्या. कारण का तो मरण पावला, त्याच्यानंतर ते फुलाचे चित्र, त्याच्यानंतर रडके सिंबॉल, त्याच्यानंतर ते गाणे, चिट्ठी ना कोई संदेश, कैसी है अनहोनी, जहां जहां तेरे पाव पडे वो धरती अंबर हो जाए. मेल्यावर जिवंतपणे जगात एखादा डिप्रेशनमध्ये दिसला, ताणात दिसला, मित्र येणार त्यांसोबत राहा, त्याच्या खांद्यावर हात ठेवा, ताण घेऊ नको म्हणा, मी सोबत आहे. तो मेल्यावर कोणी सोबत येणार नाही का. तुम्ही किती रडले ते पाहायला नाही. पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, ये जहां में कौन किसी का होने वाला कौन है, क्यों किसी मैयत पे मातम कर रहे हो दोस्तों, मरने वालों को कहाँ पता, ये रोने वाला कौन है, ये रोने वाला कौन है. म्हणजे आणि टाळ्या वाजवताना तसं नाही, आपण युवक है. वो दरिया ही क्या जिसमें नहीं रुआनी, जोश नहीं लल्ला तो किस काम की तेरी जवानी. म्हणून जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे, मरेल वाणी नाही. म्हणजे इथं बसल्यावर मी तुला ताण येत असेल तर मग मी आता करू काय नेमकं. तर गाणं म्हणते यासाठी, कचकच कांदा कापताना बोट सुईतनं वाचवली. पुढची गोष्ट महत्वाची आहे. पोरीवर तुम्हाला शिक्षणाची संधी कमी आहे म्हणलो मी. तुम्हाला शिकायचंय, बापाचं काम आहे. बापाचं कर्तृत्व मानायला शिका. बापाची जोपर्यंत थाप आपल्या पाठीवर आहे, जगातलं कुठलं यश तुम्ही संपादन करणार आहात. एक डोंबारी असतो, तो डोंबारी काय करतो, गावाच्या कुठतरी कॉर्नर असा खेळ लावतो. तो खेळ लावत असताना आपण तो काय करतो, ढोलकी वाजवतो. त्याची ढोलकी जशी वाजती, ते पोरगं काय करते, असं रप 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 त्या येळूच्या बांबूवर चढते. बांबूवरून कुठं जाते, त्या वायरवर जाते. वायरवरून काय करते, एका पायावर महत्वाची गोष्ट डान्स करते. त्याची गरिबी आपण पाहिली असेल. म्हणजे तो बाप ढोलकी वाजवतो, पोरगं त्या तालावर काय करते, नाचत असते. एक चोर पाहते, त्या डोंबाऱ्यापाशी जाते. डोंबाऱ्यापाशी गेल्यावर म्हणते, दररोजच्या दिवसात अशा कार्यक्रमात किती कमवतो. ते म्हणते 200-300 रुपये येतात. ते म्हणते हे 2000 रुपये घे, आजच्या दिवस तू पोरग माझ्यासोबत पाठव. आता डोंबाऱ्याला प्रश्न पडते की बाबा आपण दिवस रात्र एवढी मेहनत करून 200-300 रुपये येतात, हे तर 2000 द्याले, एरी पोरग सोबत न्याले. काय व्हायले, पोरग ते सोबत पाठवते. सोबत पाठवल्यावर ते चोर डेंजर असते. ते गावात काय करते, पंढरपूरमध्ये ज्याचा बंगला लय उंच आहे त्याचा अभ्यास करते. आणि अभ्यास करून ठरवते 15 फुटाची भिंत आहे, आता पोराला चढायला लावायची आणि याचा कार्यक्रम करायचा. रात्रीचे 2 वाजले. 2 वाजल्यावर त्यांना डोंबाऱ्याचं पोरग सोबत नेलेलं असते. आणि त्या डोंबाऱ्याच्या पोराला ते चोर म्हणते, भाऊ चढ. ते पोरग म्हणते, काका सॉरी, मी काही या भिंतीवर चढू शकत नाही. तेव्हा मात्र महत्वाची गोष्ट, ते चोर म्हणतो, अरे दुपारी मी खेळ पाहिला. ते खेळ पाहिला, मला एक गोष्ट कळाली की 15 फुटाचा जे काही येळूचा बांबू होता, तू अवघ्या 5 सेकंदात चढला. त्याच्यानंतर येळूच्या बांबूवर तू छान पद्धतीने डान्स करत होता, मग ही भिंत चढायला का आहे. पुन्हा ते पोरग म्हणते, काका सॉरी, तुम्ही माझ्या पप्पाला पैसे बी दिले असतील तरी ही भिंत मी चढू शकत नाही. चोर म्हणताय, तुझ्या बापाला 2000 रुपये दिलेत, भाऊ याच्यासाठी दिले नाही, ही भिंत तुला चढावत लागेल. ते पोरग म्हणतं, मी चढू शकत नाही. अरे ना दुपारी पाहिलं तो 15-20 फुटाचा बांबू अवघ्या काही सेकंदात चढलाय. ते म्हणला, ही भिंतच नाही, जगातली कुठली याच्यापेक्षा उंच असणारी भिंत मी चढू शकतो, मात्र ती चढायच्या वेळेला मागं ढोल वाजवायला मा बाप लागतो, तेव्हा ती भिंत मला चढता येते. सांगायचं तात्पर्य ती आहे, आपल्या मागं आपल्या बापाची थाप लागते. इथं बसलेल्या पालकांना विनंती आहे, मालमत्ता आपलीच आहे, हप्त्यातून एकदा हाताखालून काढजा. हाताखालून, हप्त्यातून काही फरक पडत नाही. दररोज मारल्यावर इज्जत कमी होती, पण हप्त्यातून एकदा मारजा. सन्माननीय पोलीस दलातले सर आले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. कारण काय माहितीये का, तो ड्रेस पाहिल्याच्या नंतर तरी काही वाटलं पाहिजे मला इकडे जायचंय. आणि पोलीस प्रशासन म्हणल्यावर तुला माहिती आहे बाबा, पोलीसवाले हातावर मारत नाहीत, एकाच जागी मारतात. कार्यक्रमात डिलीट म्हणून तिथं कोणीच चलत नाही. तेव्हा सांगायचे तात्पर्य, विनंती आहे काय करो की बाबा, मुद्दा हा होता की आपल्या बापांना विनंती आहे, पोराला हाताखालून का काढा, म्हणजे आवर्जून सांगलं, त्याला कोणाचाच धाक पाहिजे. आपलं पोरगे
वर्ग 12वीला आहे आणि 12वीला असल्यावर ते स्टेटस ठेवायला त्याच्या मित्राचं, एखाद्या नेत्याचं, त्याच्यात डायलॉग म्हणायला समजा करोडो की बस्ती में दिलदार हस्ती. 10 बाय 10च्या रूममध्ये न टाईम लावता मारा, टाईमच लावू नका त्याला. ते डायलॉग म्हणायला ना, करोडो की बस्ती में दिलदार हस्ती, लाखो दिलो की धडकन बाप्पा, अखंड युवकांचे प्रेरणास्थान. माईचान मारा, त्याला काही फरक पडत नाही. मी तर पालकाला विनंती करतो, रात्री 8च्या 9च्या दरम्यान आपलं पोरगं जेवायला बसलं ना, तर पालक समजा घरात गेला का, घरात तर घरात जाताना पालकांना काय करतं, त्याच्या तोंडावर फाडकन एक झापण आणायची. पोरगं कोमात गेलं पाहिजे काहून हल्ली. त्याच्यानंतर घरात जायचं, बायकोला आवाज द्यायचा, एक ग्लास पाणी घ्यायचं, पाणी प्यायचं आणि पाणी पिल्यावर बाहेर येताना पुन्हा एक फटकार आणायची. पोरगं म्हणेल पप्पा काहून, पप्पाने एकच सांगायचं, काहून घेऊन काय नाही, फक्त तुला दाखवायचं होतं तेरा बाप अभी भी जिंदा आहे. काम हे पालकाचं गरजेचं आहे सध्या, कारण तुमचा सानिध्य संपर्क तुटला, हे लोकांच्या संगतीत चालले. याचे मित्र तपासा, हे कोणाच्या सोबत आहे तपासा. मुलींना तर कळकळीची विनंती आहे, ताई हो शिक्षणाची संधी कमी आहे. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, त्याच्यात तो गाणं, कोणीच नव्हतं रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी आले हे वना. आता कुठं जंगलात जाते तू, कुठे आहे पंढरपूरमध्ये जंगल, तू जाते कुठं, तू काय गरज आहे का. पिचली माझी बांगडी, कुठं राहिली ती हातात बांगडी, काही गरज आहे का. बंगला नको, गाडी नको, मला 9वारी लग्नाच्या अगोदर, त्याच्यावर तू हा डान्स. अरे माझ्या बापाचं काम आहे ना, आपली पोरगी रील कोणत्या हे करायली, आपली पोरगी करायली का, तिला स्वातंत्र्य द्या. का 20 वर्षाची ती मैमान आहे. आपल्या घरात पोराला एक ड्रेस घेतला का, त्याच्या बदल्यात पोरीला 2 ड्रेस घ्या. आपल्या घरात पोराला एक ड्रेस घेतला त्याला 2 ड्रेस घ्या. याला 3 डझन पुस्तक आणले, रजिस्टर येईल 6 डझन आणा. तिच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये भौतिक सुख जिला पाहिजे ते द्या. का 20 वर्षाची ती मैमान आहे आणि 20 वर्षाच्या कालावधीत ताई तुला विनंती आहे, हे तू शिकली पाहिजे. नाही शिकली मग लग्नात तुझा बाप तुला सिलाई मशीन देणार, नवरा तू आज शेतात जाणार, दुपारी त्या मागं काहीच काम नाही, मग चल दे खटाड खुटूड खटाड खुटूड, लगेच या घरावर पाठी, येथे पिकोफॉल करून मिळेल. जराशी हुशार असतील येथे शेवया काढून मिळतील, येथे पंजाबी ड्रेस शिवून मिळेल. लय भारी असेल ब्युटी पार्लर, पेशंट कमी तूच पेशंट. सुधारणं काळाची गरज आहे. ते आपलं काम. तू हा विषय क्लास तू नाही शिकला, आता उन्हाळा चालू आहे, एक सायकल, एक डबकं, त्याच्यावर भाव 5, 10, 15, गार है गोड है, गार है गोड है, गारी गारी का लागतील तुला. कारण का जिंदगी में जो भी करना है सही समय पे हासिल करो. जिंदगी में जो भी करना है सही समय पे हासिल करो, क्योंकि जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है मेरे दोस्तों. काही करा. मी तुम्हाला काय म्हणलं, एकदा तुमच्या वेळेनं तुम्हाला बदललं, काळ भरपूर बेकार आहे. ह्या काळात तुमचं कोणीच नाही. आपल्याकडे काही आहे का, तर सर्व आहे. आपल्या बापाला आपल्या नात्यातली मुळवाटीची पत्रिका येईना, त्याचं एकमेव कारण आपल्या बापाची गरिबी आहे, दुसरं काहीच कारण नाही. आपल्या बापाला पाहुण्यातली मुळवाटीची पत्रिका आली का, आपल्या पाहुण्यातल्या मोठ्या पाहुण्याच्या लग्नाची पत्रिका आपल्याला आली का, नाही. साला हे तू डेप्टी कलेक्टर होय, त्या बापाला काय सन्मानाने तिथं बोलवतात, या बापाचा आगळा वेगळा सत्कार करतात. आज तू इथं बसलेली आहे, बाप इथं बसलाय, 1-1.5 वर्षाचा कालावधी आहे, काय झक मारायची मारो, रात्रीचा दिवस करो, दिवसाची रात्र करो, असा अभ्यास करो, उद्योग व्यवसाय धंदा करो. पुढच्या वर्षी आबा असाच कार्यक्रम ठेवतील, गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ. मी सक्सेस झालेला असेल म्हणायचं, मी त्या खुर्चीवर बसलेला असेल, पण मी सक्सेस मिळवल्यामुळं मा बाप या खुर्चीवर बसलेला असेल, ही शपथ तुम्हाला घेता आली पाहिजे, ते करता आलं पाहिजे. नाहीतर मोटिवेशन काही नाही. काही दिवसात मोटिवेशन देणाऱ्या लोकांना गोळ्या चालू करावं लागणार आहे. जे मोटिवेशन झालंय का त्यालाच गोळ्या. आपण काही मोटिवेशन देत नाही, रिअल कंडिशन मांडत असतो बाबा असे. आणि हे तुमचं वय काय गरज आहे. पोरीला विनंती आहे, कॉफी शॉपच्या नादी लागायचं नाही. इंस्टाग्रामवर पोरगं बळजबरी तुला नंबर घेत नाही. पहिल्यांदा पोरगांचं हुशार आहे, ते काय करते, तुला एक टिंब पाठवते, टुपो. हुशार आहे आमचं पोरगं, का याला माहित आहे कायदे बिघडले. एखाद्या पोरानं पोरीकडे 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर डोळ्याने विनयभंग केला म्हणून पोलीसवाले त्याला तुडुतुड हलतात. पण ताई मला प्रश्न पडते,
तुला कसं काय कळलं त्यानं 15 सेकंदापेक्षा जास्त तुझ्याकडे पाहिलं? टाळी एका हातात वाजत नाही ना. आपलं काम करायला काय मोटिवेशनची गरज आहे का रे? कॉमन गोष्ट आहे ना. आमचं पोरगं काय करायला पहिले 1 टिंब पाठवले टुपाक, त्याकडे आला मेसेज, तू काय करते रिप्लाय देत नाही. आमचं पोरगं हुशार 2 टिंब पाठवते टुपूक टुपूक, तरी आमची पोरगी रिप्लाय देत नाही. ताई आमची हुशार आहे त्या बाबतीत. मग पोरगं काय करतं 3 टिंब पाठवते टुप 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 सेंड. मग ताई आमचा खालून रिप्लाय देते हम एच यम यम यम, आणि ते हम म्हणजेच अर्थ आहे ऍक्सेप्ट. आमचं पोरगं डेंजर. मग काय करते त्या 3 टिंबात बदल करते. 1 टिंब जोडून 4 टिंब आणि जोडून 3 टिंब. मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. म्हणजे एखादा बाजूचाल म्हणेल नेमकं सर काय म्हणाले, हा तर तू काल्याच्या कीर्तनाला जा, इथं थांबू नको. बाजूचाली नेमकं काय म्हणाले हो सर? याचा काळ बरा होता, याच्या काळात मोबाईल लावता, पण या पोराला परफेक्ट माहिती आहे. नंतर आमचा पोरगा डेंजर आहे. 1 टिंब 4 टिंब जोडून 3 टिंब, त्याच्यानंतर पुन्हा ती रिप्लाय देते हम. आमचा पोरगा काय करतंय, पिंपळाचं पान आहे गुलाबी कलरचं, ते पाठवतंय. ते पिंपळाचं पान बी एवढं डेंजर आहे ते असं खाली जाते पा, जुई जात. काही काय करते, 1 चित्र त्याच्यावर 3 गुलाबाचे पान, टुपुक 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 स्माइली ऍक्सेप्ट. त्याच्यावर हे काय म्हणतात, सेंड मी युअर कॉन्टॅक्ट नंबर. याच्याकडे इंग्रजी नाही, गुगल टूल्स, हे तेवढीच इंग्रजी आली ती. आणि मग हे नंबर पाठवते, नंबरवरून व्हॉट्सअपवर येतात. मग व्हॉट्सअपवर तू काय खाल्लं, तू काय जेवली, तू फोन नाही केला, मेसेज नाही केला, आणि ती उपाशी होती एवढ्या दिवस. त्याच्यात एक खेड्यातून शहरात अभ्यासाला येते, एका रूममध्ये बढियापैकी अभ्यास चालू असते, आणि त्याच्यात ही फोन करून विचारते पिल्लू कसा आहे. ते पिल्लू शब्द कोण आणला काय माहिती. वाघाच्या पिल्लाला काय म्हणतो आपण, बछडा, छावा. तसं डुक्कर आणि कुत्र्याच्या लेकराला पिल्लू म्हणतात.